Hello friends, our next topic is Faraday's law of electromagnetic induction. लास्ट व्हिडिओमध्ये आपण एक्सपेरिमेंट्स बघितलेले आहेत. सो त्याचे जे काही रिझल्ट्स आलेत त्याच्यापासून जे काही इव्हिडन्सेस मिळाले त्याच्या बेसिसवरती फॅरेडे नावाचे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी काही लॉज एक्सप्लेन केलेले आहेत. आपण कुठला एक्सपेरिमेंट बघितला होता की एखादी आपली वायर आहे, स्प्रिंगसारखं त्याच्यामध्ये स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यातून जर का आपण करंट फ्लो केला EMF इंड्यूस होतो. ठीक आहे. किंवा मॅग्नेटिक फील्ड जरी चेंज केलं तरी करंट इंड्यूस होतो, EMF इंड्यूस होतो. व्हाईस वर्सा आहे. ठीक आहे. तर काही ज्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सपेरिमेंट बघितलेला आहे त्याच्या बेसिसवरती ऑन द बेसिस ऑफ एक्सपेरिमेंटल इव्हिडन्सेस फॅरेडे इन्युन्शिएटेड फॉलोइंग लॉज. इन्युन्शिएटेड म्हणजे काय की स्पष्टपणे त्यांनी मांडलेले आहेत काही लॉज. ठीक आहे. आपल्यासमोर त्यांनी स्पष्टपणे प्रतिपादन केलं. ह्याचा पर्टिक्युलर अर्थ मराठीमध्ये स्पष्टपणे प्रतिपादन करणे, मांडणे. ठीक आहे. फॅरेडेने त्याचे लॉ स्पष्टपणे मांडले सर्वांच्या समोर कन्सर्निंग द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनशी रिलेटेड तो पॉईंट त्यांनी त्याचे लॉज मांडले. त्याचा फर्स्ट लॉचं स्टेटमेंट आहे. हे काय स्टेटमेंट आहे बघा. Whenever there is a change of magnetic flux, magnetic flux जेव्हा चेंज होत आहेत, कुठे चेंज होत आहेत? इन ए क्लोज सर्किट अँड EMF इज प्रोड्यूस इन द सर्किट. आपण लास्ट व्हिडिओमध्ये हे असं सर्किट बघितलेत की नाही? सिम्पल सर्किट्स आहेत, ते काही कॉम्प्लिकेटेड असे काही सर्किट नाही आहे. असं सिम्पल सर्किट आहे. तर जेव्हा जेव्हा तिथे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत आहेत अशा क्लोज सर्किटमध्ये तिथे EMF इंड्यूस होतो, प्रोड्यूस होतो. हा फॅरेडेचा पहिला लॉ. आणि त्याचा हा एक्सपेरिमेंट तर आपण बघितलाच होता की कॉइलच्या शेजारी हे मॅग्नेट टू अँड फ्रो मोशन केले तर गॅल्व्हॅनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसतं. हा एक्सपेरिमेंट बघितला. त्याच्यावरून हा फर्स्ट लॉ आहे. सो दिस लॉ इज क्वालिटेटिव्ह लॉ as it only indicates the characteristic of the induced EMF. की त्याच्यातून आपल्याला इंड्यूस EMFचे कॅरेक्टरिस्टिक असल्यामुळे तो लॉ कसा आहे तर क्वालिटेटिव्ह आहे. तसंच सेकंड लॉचं स्टेटमेंट इथं दिलेलं आहे की द मॅग्नेट्यूड ऑफ इंड्यूस्ड EMF, जो EMF इंड्यूस झालेला आहे त्याचं मॅग्नेट्यूड म्हणजे त्याची व्हॅल्यू, EMF कुठे प्रोड्यूस झालेला आहे? सर्किटमध्ये. ठीक आहे. म्हणजेच काय क्लोज सर्किट जे आहे त्याच्यामध्ये EMF इंड्यूस झालेला आहे. त्याचं जे मॅग्नेट्यूड आहे दॅट मॅग्नेट्यूड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. द फ्लक्स आर लिंक्ड विथ द सर्किट. म्हणजे सर्किटला त्याचे फ्लक्सचं लिंकेज आहे ते चेंज होत आहेत. मॅग्नेटिक फ्लक्स जे आहेत ते चेंज होत आहेत. ते ज्या रेटनं चेंज होत आहेत त्यानुसार जो EMF इंड्यूस होतो आहे त्याचं मॅग्नेट्यूड ही चेंज होणार. हे त्याचं मिनिंग आहे. बघा. द मॅग्नेट्यूड ऑफ इंड्यूस्ड EMF प्रोड्यूस इन अ सर्किट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स linked with the circuit, and this law is known as quantitative law as it gives magnitude of the induced EMF. फर्स्ट लॉ कसा आहे? क्वालिटेटिव्ह. तो काय इंडिकेट करतो? कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंड्युस्ड EMF. सेकंड लॉ कसा आहे? क्वांटिटेटिव्ह. बिकॉज का तो क्वांटिटेटिव्ह? कारण तिथे मॅग्नेट्यूड मिळते ना इंड्युस्ड EMFचं. इथे मॅग्नेट्यूडचा अर्थ काय? क्वांटिटी आहे. ठीक आहे. आता फ्लक्स, फिजिक्समध्ये फ्लक्ससाठी हे ग्रीक लेटर यूज करतात की ज्याचं फाय म्हणतात त्याला, फाय. ठीक आहे. इफ फाय इज द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द कॉईल ॲट एनी इन्स्टंट स्मॉल टी. म्हणजे इन्स्टंटेनियस टाईम, ज्या क्षणाला आपण एक्सपेरिमेंट करतोय, प्रॅक्टिकल करतोय त्यावेळेला त्या सर्किटमध्ये
फाय हे मॅग्नेटिक फ्लक्स आहे. ठीक आहे. मग त्यावेळेला जो ई एम एफ इंड्यूस होणार आहे, दॅट इंड्युस्ड ई एम एफ स्मॉल ई डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाईम. डी फाय अपॉन डी टी काय एक्सप्लेन करते की डी मीन्स डिफरन्स इन द फ्लक्स. फ्लक्स डिफरन्स येतो आहे. ॲज टाईम इज चेंजिंग फ्लक्स आर ऑल्सो चेंजिंग. सो डी फाय अपॉन डी टी काय इंडिकेट करते आहे, द फ्लक्स आर मॅग्नेटिक फ्लक्स आर चेंजिंग विथ द टाईम अँड दॅट रेट जो आहे त्याला आपला इंड्यूस्ड ई एम एफ डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आहे. हे छोटेसे इक्वेशन आहे. त्याचं मिनिंग काय आहे, इंड्युस्ड ई एम एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाईम. अर्थ कळाला का ह्या इक्वेशनचा? सिम्पल इक्वेशन आहे हे, पण इम्पॉर्टंट आहे मिनिंग त्याचं. आता इथे ही जी प्रपोर्शनॅलिटी आहे ती इक्वालिटी साईनमध्ये जेव्हा कन्वर्ट होते त्यावेळेला कॉन्स्टंट ॲड होतो नेहमीच. तो कॉन्स्टंट इथं जो आहे तो के हा कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. के कॉन्स्टंट के बघा, के इज कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. इफ स्मॉल ई फाय अँड टी आर मेजर्ड इन द सेम सिस्टम ऑफ युनिट्स, सी जी एस असेल तर सी जी एस, एम के एस असेल तर एम के एस, सेम युनिट्सची सिस्टीम असेल तर केची व्हॅल्यू किती येईल, 1 येईल. मग इन दॅट केस के 1 आला म्हटल्यानंतर ई इज इक्वल टू काय होणार, इक्वल टू डी फाय अपॉन डी टी. इफ वी कंबाईन धिस एक्सप्रेशन विथ द फर्स्ट लॉ, फर्स्ट लॉचं स्टेटमेंट तुम्ही बघितलेलं आहे, देन वी विल गेट ई इज इक्वल टू मायनस डी फाय अपॉन डी टी. ठीक आहे. मायनस साईन इथे इंट्रोड्यूस झालेली आहे. इफ फाय डॅश, आता इथे हा फाय डॅश आलेला आहे, इज द फ्लक्स असोसिएटेड विथ अ सिंगल टर्न. एकच टर्न आहे, एकच बांगडीसारखं सर्कल कॉईल आहे, एकच लूप आहे असा फाय डॅश. त्याच्याशी सिंगल लूपशी रिलेटेड जो फ्लक्स आहे तो फाय डॅश असेल. देन टोटल मॅग्नेटिक फ्लक्स, टोटल फ्लक्स फॉर ए कॉईल सिंगल टर्नसाठी कन्सिस्टिंग ऑफ एन टर्न्स. एन टर्न्ससाठी मग फॉर्म्युला काय होणार बघा, हा एम सी क्यूसाठी फार महत्त्वाचा फॉर्म्युला आहे छोटासा. फाय इज इक्वल टू एन इंटू फाय डॅश. देअरफॉर ई इज इक्वल टू मायनस एन इंटू डी फाय डॅश अपॉन डी टी. हे इक्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. सिंगल टर्नसाठी फाय डॅश असेल आणि इफ देर आर एन नंबर ऑफ टर्न्स असतील देन द इक्वेशन विल बी दिस वन. अँड इंड्युस्ड ई एम एफ असेल मायनस एन इंटू डी फाय डॅश अपॉन डी टी. दिस इज ऑल्सो नोन ॲज फ्लक्स रूल, according to which of the EMF is equal to the rate at which magnetic flux through the conducting circuit is changing. SI युनिट्समध्ये ईचं जे युनिट आहे बघा व्होल्टमध्ये, ई एम एफ कशामध्ये मेजर केला जातो, व्होल्टमध्ये. आणि डी फाय अपॉन डी टी, फाय म्हणजे फ्लक्स आहे टाईम, त्यामुळे डी फाय अपॉन डी टी वेबर पर सेकंड हे युनिट आहे. ठीक आहे. So we have already learned while the studying magnetic effect of the current that charges in the motion, current म्हणजे काय, moving charges असतात, can exert a force on a stationary magnet कंपास निडलवरती. हे आपण त्या चॅप्टरमध्ये बघितलेलंच आहे. आता इथं फॉरेडाच्या एक्सपेरिमेंटमध्ये काय आपण ऑब्झर्व केलेलं आहे, नाऊ वी हॅव ऑब्झर्व इन फॅरेडेज एक्सपेरिमेंट दॅट अ बार मॅग्नेट इन मोशन can exert a force on the stationary charge inside the conductor and causes an induced EMF across the ends of the conductor or generates induced current in a closed circuit. ठीक आहे. सो आता ह्याच्यावरती फारसं काही विचारत नाहीत. हे इथले जे इक्वेशन्स आहेत छोटे छोटे तेच महत्त्वाचे आहेत. आणि ई एम एफचं हे युनिट महत्त्वाचं आहे. ई एम एफचं युनिट व्होल्ट आहे आणि डी फाय बाय डी टी आहे तो वेबर पर सेकंद आहे. सो दीज आर द इम्पॉर्टंट थिंग्स की फर्स्ट लॉचं स्टेटमेंट, जे फर्स्ट लॉचं स्टेटमेंट आहे दॅट इज इम्पॉर्टंट. सेकंड लॉचं स्टेटमेंट ते इम्पॉर्टंट आहे. हे इक्वेशन जर का सर्व आपले युनिट्स
सेम युनिट्स असतील तर केची व्हॅल्यू 1 येते. मग EMFचं इक्वेशन हे होतं d∅dt. निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करतं ते नंतर आपल्याला लेन्झेस लॉमध्ये आहे, त्यामुळे इथं मी क्लॅरिफाय केलेलं नाही. ठीक आहे. आणि इफ देर आर n नंबर ऑफ टर्न्स फॉर्म्युला चेंज होते. छोटासा फॉर्म्युला आहे phi इज इक्वल टू n इंटू phi डॅश. phi डॅश हे फ्लक्स आहेत सिंगल टर्नसाठी, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ह्यालाच आपण फ्लक्स रूल असंही म्हणतात. सो दीज आर द मेन पॉईंट्स. थँक्यू फॉर द वॉचिंग.